प्रत्येका पत्रिकेत मंगळ असतोच. हम्म. तो कुठं इथं पडला, इथं पडला, इथं पडला, इथं पडला, इथं पडला. या 5 ठिकाणी कुठेही एका ठिकाणी मंगळ असेल तर ती मंगळाची पत्रिका झाली. बर. तर मंगळाचा जर मी थ्रेट घेऊन बसला तर या भारतामध्ये किंवा या पृथ्वी तलावर असलेल्या 45% लोकांचा आता डायव्हर्स झाला असता, तर रिमॅरेज झाला असता. हा हा. 3च गण आहेत, राक्षस गण, देवगण, मनुष्यगण. 140 कोटी लोक आहेत. 3 कुणाचा असणारच की नाही. आणि त्या बेसवर तुम्ही तो माणूस राक्षस आहे का? नाही. देव म्हणजे काय देवासारख्या वर्ण आलाय का तो? नाही. हा? ते योनी दोष आलं, भकुट दोष आलं, की फिल्टर लावून ठेवलेत की तुम्हाला लग्न करता यायचं अवघडच आहे. अवघड. ते सोडा, हे पत्रिकेतले लॉकिंग. परत 6वा गुरु आला, 8वा गुरु आला, 12वा गुरु आला, 4था गुरु आला, 10वा गुरु आला. काय ब्रह्मचर्य राहायचं काय? लग्न करण्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट बघितली जाते ते म्हणजे गुण किती जुळत आहेत. 36 पैकी 36 गुण जुळले तरी पण डिवोर्स होतो. तर काय असतं हे गुणमिलन आणि हे किती करेक्ट असतं? हे गुणमिलन जे आहे, यामध्ये काय काय कळत नाही तुम्हाला सांगतो. एक तर मुलं होणार आहे का नाही ते कळत नाही, हम्म. घटस्फोट होणार आहे का नाही कळत नाही, हम्म. वैवाहिक जीवन चांगलं होणार आहे का नाही कळत नाही, लहान वयात मृत्यू होणार आहे का ते कळत नाही, हा. पती पत्नी एकमेकावर आनंदानं राहू शकतील का नाही ते कळत नाही. बर. काय कळते काय त्या चार्टमध्ये? ते पिरॅमिड बिरॅमिड असल्या गोष्टी विश्वास ठेवत नाही, ते टोटली रॉंग आहे. एवढं मोठं इजिप्तमध्ये पिरॅमिड आहे, 5000 वर्षात ती कधी प्रगती झाली नाही. तुमच्या घरात लावून काय उपयोग होणार आहे? आता सगळं बंद झालं. पैसे कमवायचे लोकांनी पैसे कमवून गेले. आता आले रत्नशास्त्र, कुठं काय लोलक बिलक ते चालले. डझन डिफेक्ट. ओके. काहीतरी टेक्निकली काहीतरी असू दे. वास्तुशास्त्र कुणाचं आहे? भारतीय संस्कृतीच आपल्या ऋषीमुनींनी काढलेलं आहे. बरोबर. आता आपल्या ऋषीमुनीने काढल्या वास्तुशास्त्रावर तुम्ही कलियुगामध्ये पिरॅमिड लावून प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार का? तुम्ही ऋषीमुनीपेक्षा मोठे झाले का?